थँक्यू सो मच योगेश मेडवी सरांचा आवाज आपण अगदी गोड भाषेत ऐकलं. त्यांचं स्वागत करूया. जाऊया क्रिकेटच्या थांग महासागरावरती. इथे अवतरले क्रिकेटच्या भव्य दिव्य ते दिप्यमान तारांगण. सलामीची जोडी मैदानामध्ये प्राचारण करत असताना भरत आणि मिथून. विकी आजारे गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. वेतालेश्वर 11 वर्चेस. सर दोन्ही संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन्डेटरी पॉवर प्ले में पहिला चेंडू. हो, ब्लॉक हॉल मध्ये फेकलेला हा चेंडू जबरदस्त डायरेक्ट हिट करायला हवी. डायरेक्ट थ्रो ऑन द स्टंप. बॅकअप मध्ये खूप क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, परंतु नशिबाची साथ या फलंदाजाला मिळाली. ब्लॉक हॉल मध्ये फेकलेला हा चेंडू. खूप चांगली गोलंदाजी विकी हजारेच्या माध्यमातून पाहतोय. मिथून डावखोऱ्याचा विस्फोटक खेळाडू मैदानामध्ये खेळत असताना विकी हजारे गोलंदाजी करत असताना लॉंग ऑन मध्ये आणि लॉंग ऑफ मध्ये असं क्षेत्ररक्षण त्याच्यासाठी मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये अंतर्वर्तुळामध्ये 9 क्षेत्ररक्षक. हो, चांगला चेंडू आहे. अगदी स्लोवर पद्धतीने फेकलेला, अगदी डोका शांत ठेवून गोलंदाजी. पॅटकटचा इशारा तो पंचांचा. मिळेल ते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली. एकूण धावसंख्या 2. विकी हजारेची गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. परत मागच्या मॅच मध्ये खूप चांगलं तडाखेबंद 21 धावांची खेळी साकारली होती. ती साकाराला या मैदानामध्ये तो तयार आहे. गोलंदाज विकी. फुलटॉस चेंडू. फ्लिक केलाय चेंडू. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षकाचं जालं आखलं गेलाय आणि इथे फसलाय खेळाडू भरतला. मात्र इथे जावं लागेल परत. वैभव, आमच्या वैभव यांची बॅटिंग बँक खुली केली आहे. जर फलंदाज हरेश म्हात्रेनं षटकाराची हॅट्रिक केली तर रोख रक्कम 1000. क्या बात आहे. चांगला शॉट कॅपमध्ये घेतलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटका एक्झिक्यूट केला होता. चेंडूवरती मिळतील या एकूण धावसंख्या 2 आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती आले गेलेत, आखले गेलेत, कोरले गेलेत. तब्बल 4 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिला चेंडू फेकून झाले 4. अद्याप देखील 2 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्राईक एंडवरती आता आपण हरेश म्हात्रेला पाहू शकाल. ऑन साईडला खेळलाय फटका. बॅटचा फ्लो किती जोराचा होता, परंतु बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू येत नाही. गोलंदाजी खूप तीक्ष्ण, भारदस्त तिखट मारा करत असताना गोलंदाज विकी. फीस ऑफ बॉलिंग. खूप चांगली गोलंदाजी. 5 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिला. 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा त्यांनी खर्च केल्यात. जबरदस्त बेधुंद करणारी गोलंदाजी आपल्या भात्यातून पेश करत असताना विकी हजारे नामक गोलंदाज. मिथून. फुलटॉस होता. चांगला शॉट केलाय ऑन साइड मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील. चांगलं क्षेत्ररक्षण. थोडंसं आउटफील्ड थोडीशी खराब आहे. 2 धावा जरूर मिळतील. 2 धावच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या जाऊन ठेपते. एकूण धावसंख्या 7. षटक क्रमांक पहिला समाप्त. संघाची धावसंख्या धावफलकावरती 7.
समोर फलंदाज हरेश म्हात्रे षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक वैभव पाटील यांच्या माध्यमातून त्यांना देण्यात येईल, परंतु फलंदाज इथे आक्रमक होणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 7 आल्यात. अद्याप देखील 3 षटकांचा खेळ बाकी आहे. दोन्ही संघाने एक एक मॅच हरवली आहे, गमावली आहे. म्हणजे दोन्ही टीमसाठी मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. हलक्या हातानं टॅप केला चेंडू, डायरेक्ट हिट, जबरदस्त फिल्डिंग. बॅकअपमध्ये देखील खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव मिळेल एका धावच्या बरोबरीनं. धावसंख्या 8 अंतर्वर्तुळामध्ये काय क्षेत्ररक्षण, जबरदस्त चप्पल क्षेत्ररक्षण. चाणाक्ष वापर करणारा हा गोलंदाज कुणाल. समोर फलंदाज मिथून डावखुरे हाताचा. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करावं लागतं. याचं मग कारण एकच आहे की एक फलंदाज डावखुरे हाताचा आहे तर दुसरा फलंदाज उजव्या हाताचा. मिथून आहेत स्ट्राईक एंड वरती. खूप चांगली गोलंदाजी, जबरदस्त वेद एकदा. खूप चांगली गुड टप्पा, अतिशय चांगला टप्पा. टप्प्यावरती कंट्रोल आहे, दिशा व्यवस्थित ठेवतो, खांद्याचा योग्य वापर करतो, बॉडी बॅलन्स खूप चांगला ठेवतो आणि योग्य गोलंदाजी आणि चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती अचूक नियंत्रण असणारा गोलंदाज कुणालची पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी. मिथूनची फलंदाजी विसरून चालणार नाही. मिथून देखील चांगला खेळाडू आहे. आडव्या बॅटने केला आहे चेंडू. ऑन साईड रिझनमधून क्षेत्ररक्षक येतील तत्पूर्वी इथे एक धाव. थोडंसं फंबल क्षेत्ररक्षण, परंतु इथे डायरेक्ट हिट. खराब क्षेत्ररक्षण. मिळतील या चेंडूवरती 2 धावा. एक एक धाव तुमचा संघर्ष ते निर्माण करत असतो. दोन्ही टीमसाठी फार मोठा संघर्ष आहे. चांगली गोलंदाजी कुणाल. व्हेरी गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, जबरदस्त. पाठीरंगाच्या माध्यमातून कौतुकाची थाप, टाळ्यांचा वर्षाव त्याच्यावरती होत असताना खूप चांगली गोलंदाजी आहे. धावसंख्या स्थगिती, धावसंख्याला फुल स्टॉप, धावसंख्येला मात्र इथे आपण पाहिलं तर 10. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पाहतोय. गोलंदाज तयार आहेत. फुल टॉस चेंडू फ्लिक केला, स्क्वेअर लेग रिझन मध्ये गोलीगत चौकार. अगदी 2 सेकंड मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. किती वेग होता फटक्यामध्ये, किती वेग होता चेंडू मध्ये. 14 धावा आहेत. फटका चांगला आहे. हवेच्या लाटांवरती क्षेत्ररक्षक आहेत हातात पिसोरा फुलवत असताना इथे टिपलाय जेल. संपलाय मिथूनचा खेळ. पाहिले गेल्यात एकूण 14 आहेत 2 षटकामध्ये. तिसऱ्या षटकाचा मानकरी चेंडू केलाय. शॉट बॅकवर्ड पॉइंट मध्ये मिळतील इथे सिंगलच्या बरोबरीने टीम. धावसंख्या पाहिली एकूण 15. संत आणि सावध सुरुवात. गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे मैदानावरती. वेतालेश्वर 11 टीमची 3 षटकामध्ये चांगलं काम त्यांच्या माध्यमातून पाहतोय. फुरला लाईनचा चेंडू होता. जबरदस्त वेदकता पाहिली. काटा बदलतो चेंडू
नक्कीच विकेटवरती पडल्यानंतर काटा बदलत असताना थोडीशी व्हेरिएशन युक्त लाईक गट नॅचरल ब्रेक त्याच्या माध्यमातून पाहतोय सुरेख गोलंदाजी अनुराग. चांगली गोलंदाजी मोठ्या फटक्यांची गरज आहे टीमसाठी. बॅटच्या स्लॉट मध्ये पाठवला चेंडू प्लॉट मध्ये दमदार शानदार रुबाबदार 6 रन. ऋतिकच्या बॅट्स मधून दमदार षटकार. षटकारानं संजीवनी दिले टीम ऋणव 11 नारायण टीम साठी. गरज होती षटकाराची. धावसंख्या आपण पाहिली एकूण धावसंख्या 21 लाईन पाहावी लागेल. इथे मात्र प्रेशर क्रिएट केला या फलंदाजांना. षटकार आल्यानंतर गोलंदाज सातत्यानं प्रेशर मध्ये येतात आणि त्याचा फायदा टीम ऋणव 11 टीमसाठी. 22 धावा झाल्या त्या फलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर चालू असताना इथे ऋतिक पूर्णपणे लय मध्ये आलाय. षटकार ठोकलाय वाघानं पुन्हा एकदा परंतु मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक येत आहेत त्यांच्या वाक्याच्या बाहेर. प्रयत्नांती परमेश्वर. चांगला प्रयत्न होता. चला 2 धावा मिळतील. 2 धावाच्या बरोबरीने टीमची धावसंख्या धावफल करते. टीमची एकूण धावसंख्या 24. 2 डझनामध्ये आपण धावसंख्या पाहिली गेली ऋणव 11 नारायण टीमची. चेंडू फेकून झाल्या षटकातील एकूण 4 अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज अनुरागची ही गोलंदाजी पाहिली. पहिल्या 2 षटकामध्ये कमालीचा एफर्ट्स पाहिलं वेतालेश्वर टीमचं. आकुर टप्प्याचा चेंडू बिर्र कावून देण्याचा प्रयत्न. चेंडू सीमा रेषे बाहेर. षटकार. धावसंख्या धाव फलकावरती गोलीच्या वेगाने वाढत असताना 28 धावा धाव फलकावरती. ऋतिक ऑन फायर संघाला सावरतोय. इथे मिस टायमिंग. बॅटची आतली कडा. फलंदाज बाद. मोठा 9वा धावसंख्येचा पेटवणारा फलंदाज ऋतिकला मात्र परतावा लागेल. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफ फ्री मध्ये क्षेत्ररक्षक आल्यात. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली. तब्बल धावसंख्या धावफलकावरती 3 दशकाच्या पलीकडे 31 धावा धावफलकावरती. स्वप्नीलची ही गोलंदाजी पाहतोय. हो भरपूर वेग होता आणि चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. तत्पूर्वी डॉट चेंडूची सांगता होतोय. बऱ्याच वेळानंतर स्वप्नील एक चांगला खेळाडू आहे. स्वप्नीलला भरपूर अभ्यास या खेळपट्टीचा आणि त्याचा भरपूर चांगला उदाहरण या मैदानावरती तो दाखवत असताना पोलटॉस होता आडव्या बॅटनं. एकदा पूर्ण दुहेरी धाव. चांगली फिल्डिंग. ओहो थ्रो देखील खूप चांगली होती. कलेक्टिंग खूपच खराब. 2 धावा मिळतील. 2 धावच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या 33 घरामध्ये. 1 डाऊनचा खेळाडू हरेश अद्याप देखील तळ टोकून बसलाय मैदानावरती. शेवटचा षटक. खानामारीचा षटक. टॅपिंग क्रिकेट. एकच धाव नक्कीच मिळेल. दुहेरीचा नाही प्रयत्न.
फक्त सिंगलच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या धावफलकावरती येऊन टेपली. एकूण धावसंख्या पाहिली 34 आहे. 34 चेंडू फेकून झाले षटकातील 4 शेवटचे 2 चेंडू बाकी. हो स्लॉवर जॉकर खूप चांगली गोलंदाजी. स्वप्नील गुड बॉलिंग परफॉर्मन्स, चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल सुरेख गोलंदाजी. अचूक टप्पा. दोन्ही टीमनं एक एक सामना गमावलाय, त्यामुळे हा सामना दोन्ही टीमसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. शेवटचा बॉल चांगला फटका आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. तर येणारे चेंडू असतील हातामध्ये 24 जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. ओ टू कॉम्बॉक्स योगेश मडवी सर. थैंक यू सो मच सैनित राजे. जीतने की बात करेंगे तो जीतने के लिए 41 रनों का टारगेट. सलामी जोड़ी शानदार शुरुआत. पहली गेंद के ऊपर मोड़ दिया कवर बाउंड्री लाइन की तरफ गेंद को, और जब तक गेंद को रोके आउटफील्ड थोड़ा सा खराब है वहां पर, उसका परिणाम कि यहां पर 2 रन बने. पहली गेंद के ऊपर शानदार शुरुआत करते हुए रन संख्या की बात करेंगे तो इस समय 2 रन. जीतने के लिए 41 रनों का टारगेट. एक तरफ है टीम ऋणव 11, दूसरी तरफ वेतालेश्वर टीम जिनके सामने लक्ष्य है 41 रनों का. गेंदबाज मयूर मात्रे गेंदबाजी करेंगे. दूसरी तरफ बल्लेबाजी की बात करेंगे तो स्वप्निल सेंद्रे, और ये देखिए शानदार शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से गेंद को भेज दिया.
सीमा रेखा के बाहर। अंपायर का सिग्नल 4 रन। अमृत 11 विरुद्ध रियांश 11 के बीच अगला मुकाबला। दोनों कप्तान आइए टॉस के लिए। ये एक शानदार शॉट, इस बार इनसाइड आउट एक्स्ट्रा कवर में धन 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 करती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाद स्वप्निल सेंद्रे के बल्ले से रन। आउट, ऑफ स्टंप के बाहर आए थे, गेंद को खेला फिर एक बार एक्स्ट्रा कवर में। सीमा रेखा के बाद 4 रन, लगातार 3 गेंदे 3 चौके। स्वप्निल सेंद्रे ऑन फायर, रन बनाने 41 और पहले 4 गेंदों में बने हैं 14। मयूर मात्रे के ऊपर आक्रमण लगातार पावर पर प्ले के ओवर में, पावर सर्कल का ओवर और आक्रमण शुरू है मैदान के ऊपर। गेंद को फील्ड करे तब तक यहां पर 2 रन तो पूरे किए। 2 के साथ रन संख्या 16 रनों के ऊपर पहुंच चुकी है, जो कि 41 रनों का टारगेट था। अब 25 की आवश्यकता है 19 गेंदों के ऊपर। अच्छी गेंद सामने की तरफ, गेंद को फ्लेस किया, गेंद 1 रन पूरा किया, डबल के लिए पलट चुके हैं और 2 रन भी पूरे होंगे। आखिरी गेंद के ऊपर 2 रन, थोड़ा सा महंगा ओवर जरूर रहा क्योंकि 18 रन पहले ओवर से आए। अब समीकरण 18 गेंदे 23 रनों का समीकरण है। चलो अमृत 11 टीम के कप्तान और रियांश 11 टीम के कप्तान आइए आप टॉस के लिए। रियांश 11 टीम के कप्तान पहुंचे, अमृत 11 टीम कप्तान आप आइए टॉस के लिए। एनपीएल नारायण प्रीमियर लीग 2024 का पर्व आप देख रहे हैं। चलो 18 गेंदे 23 का समीकरण, मैदान के ऊपर मुकाबला देखने मिलेगा। स्वप्निल सेंद्रे शानदार बल्लेबाजी उन्होंने की पहले से ओवर में, अच्छी फील्डिंग कैलाश पांडे द्वारा। दोनों कप्तान पहुंचे तो टॉस का कार्यक्रम होगा, जो कि अगला मुकाबला होगा अमृत 11 विरुद्ध रियांश 11। अमृत 11 टीम ने पहला मुकाबला जीता, रियांश 11 टीम ने एक मुकाबला हरा है। इस बार सामने की तरफ बल्ले के बीचों बीच गेंद जाएगी लॉन्ग ऑन के ऊपर से, सीमा रेखा के बाहर, शानदार छक्का। इस समय छक्के के साथ रन संख्या भी आगे बढ़ती हुई, टोटल रन बने हैं 25। इस बार भी शानदार शॉट,
लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद, एक की एक्शन से गेंद को उठाए फेंके, रन बनेगा एक और इसे के साथ रन संख्या 31, 31 बगैर किसी विकेट के नुकसान पर। जीत के लिए रन चाहिए अब केवल 10 रन चाहिए अब मुकाबला जीतने के लिए। ये अच्छी गेंद थी, एक सिंगल प्राप्त किया, डबल के लिए पलटना चाहते हैं और ये दूसरा रन भी पूरा किया। रनिंग बिटवीन द विकेट अच्छी है, 2 के साथ 33 रन। जीतने के लिए अब रन चाहिए केवल 8। दूसरे ही ओवर में प्रथमेश ठाकूर आपण टॉस करा। मॅच नंबर 5 मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळेल। टॉस विन टीम रियांश 11 कप्तान टॉस जीते हैं और फील्डिंग करने का डिसीजन उन्होंने लिया। और अब इस मुकाबले की बात करेंगे तो रन संख्या की टोटल पहुंची है 37, केवल 4 रन की आवश्यकता है। फिर एक बार मुकाबला एक तरफा जरूर देखने मिलेगा। इस मुकाबले में रन थे 41। अजय पाटिल गेंदबाजी करेंगे ओवर नंबर 3, मगर रन चाहिए केवल 4। ओम सा एमटीसी द्वारा ये मुकाबला लाइव टेलीकास्ट चल रहा है। पहले गेंद ऑनसाइड की तरफ मोड़ दिया, रन 1 बनेगा और इस 1 के साथ रन संख्या की बात करेंगे तो 38, 38 रनों के ऊपर पहुंचे। और स्विच हिट और ये मुकाबला फिनिश किया, मुकाबला जीत लिया। मैदान के अंदर शानदार पर बिल्कुल मुकाबला था और यहां पर मुकाबला जीता है 42 11 टीम ने। रोनाल्डो टीम लगातार 2 मुकाबले हारे और 42 टीम 2 में से 1 मुकाबला जीते। पहला मुकाबला हारे थे, इस बार जीते मुकाबला। कांग्रेचुलेशन टीम। चलो दोनों टीमें सेकेंड करें।